आज खरं तर ब्लॉग करण्याची इच्छाच नव्हती, पण आज इतकी वाईट गोष्ट घडली ना माझ्या संग. काही इच्छा नसताना मला ब्लॉग करावा लागला. आज सकाळी सकाळी डबेतून घरात आलो आणि पाहिलं तर काय, तर एक बाहेरून आलेली मांजर जखमी अवस्थेत घरामध्ये बसलेली होती. कोणीतरी तिला खूप बेदम मारहाण केलेली होती, खूप जखमी झालेली होती ती. तिला बघून खूप वाईट वाटलं. असं वाटलं का माणूस माणसाला तर सोडत नाही, पण आता प्राण्यांना सुद्धा सोडत नाही काय. प्राण्यांच्या बाबतीत एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो माणूस? एका प्राण्याला बेदम मारहाण करणे इतका निर्दयी कसा होऊ शकतो माणूस? त्या मांजरीला मी माझ्या रूममध्ये घेऊन आलो. माझ्या बहिणीला मी हळद आणायला लावली आणि तिच्यासाठी खाण्यासाठी काहीतरी आणायला लावलं. माझी बहीण हळद घेऊन आली. त्या मांजरीला मी माझ्या हाताने हळद लावली व्यवस्थित. ती सुद्धा गादीवर खूप शांत झोपलेली होती. अंग खूप गरम होतं त्या मांजरीचं. असं वाटलं का माणसांचा उपचार करण्यासाठी तर डॉक्टर आहेच, पण मुक्या प्राण्यांची काळजी घ्यायला कोणीच नाही. माझी सर्वांना एकच विनंती आहे का आपण प्राण्यांना खाऊ घालू शकत नाही, त्यांना प्रेम देऊ शकत नाही ना, तर निदान त्यांना मारू तरी नका. आपण जर एखाद्याचा आशीर्वाद घेऊ शकत नाही ना, तर त्याचा तळतळाटही घेऊ नका. प्राणी असो वा माणूस, दुसऱ्याचं दुःख वाढवण्यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर 100% तुमच्या पाठीमागे उभा राहील. तिला हळद लावल्यानंतर मी तिला खायला दिले. घरात गुलाबजाम केलेले होते आणि पोळी पडलेली होती. मी माझ्या बहिणीला ती आणायला लावली आणि त्या मांजरीला खायला दिली. पण ती मांजर लवकर जेवणाला हात पण लावत नव्हती, ती खातच नव्हती. नंतर ती हळूहळू गुलाबजामुन खायला लागली. आपल्या घरात पण मांजरे आहेत, शिवा आणि बेला नावाच्या. त्यांच्यासाठी मी प्युअर पेट हे नावाचं फूड मागवत असतो. ते प्युअर पेट मी या मांजरीला खायला दिलं. तिने ते फूड खूप आवडीने खाल्लं, जसं काही ती मला थँक्स म्हणत होती. मित्रांनो, सगळं करा, पण मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका, त्यांना मारू नका. कारण परमेश्वराने प्रत्येकाला आत्मा दिलेला आहे. त्या आत्म्याचा आशीर्वाद घ्यायला शिका.